चला तर मंडळी, घरच्यांना आणि लहान मुलांना आहे ना एकदा अशी ही रेसिपी करून आहे ना खाऊ घाला. ते आहे ना खूपच आवडीने खातील आणि तुमची तारीफ पण खूपच करतील बरं का. तर त्यासाठी ना अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आहे ना पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं 1 चमचा. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची पाण्यामध्ये आणि आपलं सोयाबीन टाकून घ्यायचं. सोयाबीन गॅसवरती ठेवायचं आणि एक उकळी त्याला आणून घ्यायची गरम पाण्याची. त्याच्यानंतर लगेच शिमला मिरची अशी कट करून घ्यायची उभी पातळ. त्यानंतर कांदा घ्यायचा. कांदा पण बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा कट करून घ्यायचा. असा सुट्टा करून घ्यायचा सगळं कांदा. त्याच्यानंतर बघा आता आपल्या इकडं सोयाबीन पण आहे ना मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. त्याचं आहे ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं सगळं पाणी काढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायची 1 चमचा. त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीपुरतं, थोडंच मीठ टाकायचं, आपण शिजवताना पण टाकलं होतं. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आणि 1 चमचा मैदा टाकायचा. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची छोटा 1 चमचा आणि असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं एक मिक्स करून घेऊन गरम तेलामध्ये ते कडक होईपर्यंत तळून घ्यायचं, मस्त क्रिस्पी होईपर्यंत. नुसतं तळून खाल्लं ना तरी पण खूप छान लागतं बरं का. खूपच टेस्टी झालं होतं, माझ्या मुलांना तर खूपच आवडलं. त्यानंतर लगेच कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, कांदा टाकायचा. कांदा अर्धा मिनटभर परतून घ्यायचा. त्याच्यानंतर लगेच शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची पण परतून घ्यायची. त्यानंतर लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी, ती पण चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर लगेच 1 चमचा रेड चिली सॉस टाकायचा. 1 चमचा शेजवान चटणी टाकायची आणि 1 चमचा सोया सॉस टाकायचा. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण टाकून घ्यायची. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन आणि घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्यानंतर लगेच तळलेलं सोयाबीन टाकून घ्यायचं. मस्त एकत्र करायचं छान, सर्व मसाला त्याला मस्त कोट होतो. आणि वरतून बारीक चिरून कोथिंबीर टाकायची. आणि बघा झाली का नाही आपली एकदम हॉटेलसारखी सोयाबीन चिली घरच्या घरी आणि एकदम झटपट अशी. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली.